विठ्ठल भाऊ कडून प्रत्येक एक सिक्सवर बक्षीस नंतर डिक्लेअर करणार आहेत ते. आणि ते रात्रीचे सुद्धा डिक्लेअर करू शकतात. त्यांनी हिडन सांगितलंय, हिडन मध्ये गुपित ठेवलंय त्यांनी बक्षीस. खूप छान अशी बॉलिंग केलेली आहे. बॉलिंग खूप छान अशी जय जय जबरदस्त जय करतोय. जय चंद्राचे बापूजी खुश होत असतील. जबरदस्त अशी बॉलिंग, खूप छान असा फटकार मारलेला आहे. पहिला बॉल डॉट गेला होता आणि दुसऱ्या बॉलला चौकार घेतलेला आहे. अभिराम कृषी सेवा केंद्राचे संचालक, त्यांचे सुपुत्र आहे अभिराम, आणि बापूजीचे सुपुत्र जय हा बॉलिंग टाकतोय आणि अभिरामला फेस करतोय. जयचं एज पाहता जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान अशी बॉलिंग करतो. खूप छान अशी बॉलिंग पडलेली आहे जयची. आणि ज्युनियर धनंजय भाऊ पण तिथं धनंजय भाऊचा मुलगा मोहिश आज सुद्धा आज खेळतोय दोंडाच्या जे के टीम कडून आणि पॉइंटला तो उभा आहे. मोहिशने जर कॅच पकडली तर धनंजय भाऊ त्याला 11,000चं बक्षीस देणार आहेत. खूप छान असा फटकार मारला होता आणि कॉमेंटेटरला 21,000चं बक्षीस देणार आहेत. अरे घरमाच राहते धनंजय भाऊ, घरमाच पैसा राहते दी देवानं 21 तर म्हणा, बाकी काय व्हाय. जय घेऊन येतोय बॉल. खूप छान असा फटकार मारलेला आहे. सुंदर असा शॉट केलेला आहे गॅप मध्ये. 4 रन. भाऊ त्यांच्या एज नुसार खूप चांगली बॉलिंग करताय आणि जेव्हा ते वयात पुढच्या जे 5-7 वर्षात 8 वर्षात त्यांची बॉलिंग कशी असेल हे पाहण्यासारखे राहील. खूप छान अशी बॉलिंग करतायत. जय बढिया बॉलिंग करतोय. व्हाईट बॉलचा इशारा दिला नाही अजून अंपायरने. व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा एक 22 रन गेलेला आहे. 1 रन असे 2 रन मिळालेले आहेत आतापर्यंत. अंपायर कुमार जसपाल धर्मसेना. 11 रन दिले गेलेले आहेत. बॉल झाले खूप छान अशी बॉलिंग केलेली आणि त्याला डिफेंड केले. जेवणाच्या ठिकाणी लक्ष देणे. अजून भरपूर लोक जेवणाचे बाकी आहेत. बाहेरील लोकांना थोडस आडा घालावा. आणि जेवणाचे लोक खूप बाकी आहेत. 1 ओव्हर आणि 13 रन. जरा बाहेरच्या लोकांना थोडस लक्ष द्या. आमचे प्रणव दादा असं म्हणतायत. तुमचं नाव सांगितलं भाऊ. आता बॉलिंग घेऊन येत आहेत. रन किती झाले? 13. 1 ओव्हर 13 रन. 1 ओव्हर 13 रन. 0 विकेट. जयने खूप छान पुढील जो सामना आहे विलास वॉरियर वर्सेस ना, खूप असा स्टेट ड्राइव्ह मारला आहे पप्पू दादाने. पप्पू दादाचा एकही छटकार पाहायला मिळाला नाहीये. सिंगल डबल मध्ये विश्वास ठेवून आले पप्पू दादा. पुढील जो सामना आहे कृषीधन वर्सेस विलास वॉरियर. काय वाटतं तुम्हाला चंदू? खूप अटीतटीचा सामना राहील आणि त्याच्यामध्ये जो विन होईल. पण मला तरी असं वाटतं की हा खेळ आहे त्यांनी प्रॉपर खेळावा. प्रत्येक प्लेअरने आपलं 100% द्यायला हवं. काय वाटतं तुम्हाला? खूप हो, खरं आता अभिरामने एक खूप मस्त असा फटकार मारला होता आणि त्याला चौका असं मिळालेला आहे. 4 रन. चंदू भाऊ नावाजी राहा आणि त्याला म्हणा तू ये ना गुलाबजामुन खाऊन ये म्हणा. जा म्हणा.
असं माईक मध्ये काही बोलू नये. अल्पेश भाऊ म्हणताय तुम्हाला तुमचा आवाज येत नाही, गुलाबजामुन खाऊन या म्हणे. हिरा मामा तुम्ही खायल्या, तुम्ही खाता का आम्ही खायली दा असं समजलं सुद्धा आम्ही. खूप असा सुंदर छान असा फटकार मारलेला आहे फटकार मारलेला आहे. अभिरामने आणि त्यात फिल्डरचं मिसफिल्ड झालेली आहे. शक्यतावर तिथं आटी पाटी 30च्या पाटी असे वेगळे आणि ढोल तासाचा आवाज यायला लागला आहे माफियाकडून. जल्लोष करत आहे माफिया टीम. मला वाटतं 100-125 रनचं टार्गेट दिलं असं वाटतंय. थ्रो अंपायर डिसिजन नाही अंपायरने इंटरेस्ट पण दाखवला पुढील नाहीये. जी मॅच आहे विलास वॉरियर, मला तर नाही असं वाटत की कृषीधनला असे सस्त्यात देऊन देईल. काय वाटतं तुम्हाला? बिलकुल देणार नाही. ते खूप त्यांचे चांगले 100% देतील. प्रत्येक प्लेअर त्यांचं 100% इथं मॅच मध्ये देणार आहेत. प्रणव दादा त्यांचा जो कोच आहे किशोर अप्पा खूप जबरदस्त असे खेळाडू आहेत. त्यांनी हो. आता रात्रीच काहीतरी बैठक करून आणि तिडके नानांनी काल रात्री काहीतरी प्लॅनिंग केलेली आहे त्यांच्या टीम सोबत. लेग स्पिनर आहे तिडके नाना. पप्पू भाऊला मला असं वाटतं ते घाम पुसायला लावून देतील विलास वॉरियर्स. शंका नाही. कृषीधनला जे स्वस्त वाटत असेल ते स्वस्त होणार नाही, कारण विलास वॉरियर आहेत. मला तरी वाटतं त्यांनी व्यवस्थित खेळावं आणि खूप चांगलं प्रदर्शन दाखवावं. बिलकुल कारण सकाळपासून ज्या मॅच होत आहेत ते खूप अटीतटीच्या त्या मॅच खूप होला अटीतटीमध्ये होत आहेत. खरोखर. शेवटच्या ओव्हर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाते. ओव्हर समाप्तीचा इशारा जसपाल धर्मसेनाकडून. अंपायर स्कोर सांगा. 2 ओव्हर 25 रन. 25 रन 2 ओव्हर 12.5च्या स्ट्राईक रेटने खेळतायत माफियाची टीम. आणि मनोज भाऊ वॉटर बॉय पाणी आणताना. चॉकलेट बॉय मनोज तेले माफिया डार्क टीम. चॉकलेट बॉय. आणि पप्पूचा अजून बी मोठा फटका दिसला नाहीये. अभिरामच खेळतोय. पप्पू भाऊ शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकून राहणार आहे. 100% ते पूर्ण 2 मॅचचा बदला घेणार आहेत. मला बॅटिंग मिळाली नाही म्हणून. धनंजय भाऊ थोडं मागे सरकून घ्या. यशपाल भाऊ आता बॉलिंग घेऊन येत आहेत. 08 नंबर जर्सी नंबर प्रशांत परेशान करतील का परेशान करतील आता कळेल. आणि रिव्हर्स लेग साईडला 6 मारलेला आहे अभिरामने. खूप चांगला असं शॉट टाकला आहे अभिरामने. आणि आमचा अंपायर बिली बॉटम जे ऍक्शन केलेली आहे बिली बॉटम सारखी असं 6 दिलेला आहे. चंदूभाऊ योगेश भाऊ लाईव्ह आहेत आपल्या सोबत. 2 शब्द सांगतायत तुम्हाला. नो बॉल दिलेला आहे आणि फ्री हॅट असेल कारण हा स्क्रीजच्या बाहेर दिलेला आहे आणि एक्स्ट्राचा 1 रन काढलेला 1 आहे. मिनिट चंदूभाऊ. आणि खूप असं प्रदर्शन आपल्याला सर्व टीमांकडनं पाहायला मिळतंय. माफियाकडनं खूप काही अपेक्षा आहेत. ते फायनल पर्यंत पोहोचतील का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि श्री अॅग्रो संघाने जो जज्बा दाखवलेला आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत जी लढत दिलेली आहे कर्णधार राहुल भाऊ यांनी, ही सुद्धा अविस्मरणीय खेळी होती. आणि राहुल ठाकरे यांनी जो विनिंग चौकार मारलेला होता, त्यांचे बॅनर देवबाने धुळे येथे लावण्यात आलेले आहे. विजयाचा जल्लोष धुळ्यामध्ये सुरू झालेला आहे. डीजेची सुरुवात झालेली आहे आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि भाऊबंकी बद्दल काय सांगशील, जो पुढील सामना आहे कृषीधन वर्सेस विलास वॉरियर? आणि दोघी संघ एकदम मजबूत संघ आहे. त्यांनी सुद्धा विलास वॉरियर संघाने सुद्धा टफ फाईट दिलेली होती. बाजीगर संघाला सोडो की पडो असं करून टाकलेलं होतं. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता बाजीगर संघाने, पण तो जाबाजपणा दाखवला होता विलास संघ. खूप मजबूत असा संघ म्हणून ओळखला जाईल पुढच्या वर्षापासून. त्यांची संघ बांधणी खूप चांगली झालेली आहे. किशोर भाऊंच्या छत्रछायेमध्ये हा संघ आज चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसत आहे.
आणि दोंडाईच्या टीम जी जिंकलेली आहे योगेश, त्याच्याबद्दल काय सांगशील? दोंडाईच्या टीमने अविस्मरणीय अशी कामगिरी केलेली आहे. सर्व वयस्कर खेळाडू असून सुद्धा लहान मुलांना लाजवतील, 16 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलांना लाजवतील असा खेळ त्यांनी केलेला आहे. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. एक खेळाडू वृत्तीचा खेळ त्यांनी योगेश- केलेला होता. योगेश भाऊ, जो शेवटची ओव्हर टाकली डिंडा, त्यांच्याबद्दल काय मत असेल तुमच्या श्री ॲग्रोच्या विरोधात? आणि हा भाऊ यांच्याकडे षटकार- मागील वर्षाचा जो अनुभव होता, श्री ॲग्रो मध्ये खेळून जो अनुभव मिळवलेला होता, कर्णधार राहुल यांच्या छत्रछायेमध्ये जो अनुभव वापरलेला होता, तोच अनुभव त्यांच्या टीम विरुद्ध रणनीती केली आणि विजय त्यांच्या संघाला मिळवून दिलेला आहे. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आणि आभार. बाजीगर टीम बद्दल काय सांगशील योगेश? योगेश भाऊ, जे फक्त बाजीगर टीमने यावर्षी खूप चांगला खेळ केलेला आहे, पण मुसा भाऊ यांना शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्यात अपयश मिळालं. पण त्यांची एक सुरेख कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. त्यांनी अतिशय पारी खेळलेली होती, 38 रनांची, आणि विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आलेले होते ते, पण त्यांना तो विजय काही प्राप्त करता आला नाही. पण बाजीगर संघाची या टुर्नामेंट मध्ये सुंदर अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ओके, आणि जो आपला नवीन प्लेअर होता वीरू, त्याबद्दल काय सांगशील? वीरूकडे मला वाटतं एकच बॉल गेलेला आहे, पण ती एक बॉलवर सुद्धा त्यांनी सुरेख अशी फिल्डिंग केलेली होती. आणि त्यांचा पदार्पणाचा पहिला सामना होता. पहिल्या सामन्यामध्ये खूप दडपण असतं, हे दडपण त्यांनी. आणि एक स्टार बॉलर उदयास येतोय प्रणव पाटील, त्याबद्दल काय सांगशील? प्रणव पाटील, तो एक टप्पा मागात पडला. तो टप्पा पृथ्वीराजने मागे मारला आणि चौकार गेला. तो जर चौकार डॉट झाला असता तर सामन्याचा निकाल वेगळाच लागला असता. धन्यवाद योगेश भाऊ, योगेश, धन्यवाद. तुमचं इथं मत मांडलं त्याबद्दल. आणि दूर योद्धा विन झालेले आहे. पहिली मॅच खूप चांगल्या फरकाने विन झालेली आहे. भांबरे सरांनी खूप चांगली फाईट दिली होती, पण शेवटची ओव्हर त्यांना थोडी जड पडलेली आहे. ते 18 रन त्यांनी मोजले होते त्या ओव्हरला, म्हणून ती डायमंड हरलेली आहे. रन सांगा साहेब. आवाज येत नाहीये. 43 रन ओव्हर, माऊली भाऊ, 3 ओव्हर 43. जेवणाच्या मंडपात लक्ष देणे. खूप अजून जबरदस्त. भरपूर लोक जेवायचे राहिलेले आहेत. माऊली भाऊ, ॲग्री 11 टीम, थोडं ॲग्रो लायन टीम थोडं सहकार्य करा. थोडं सहकार्य अजून भरपूर टीमा जेवणाच्या राहिलेल्या आहेत. चेक करा. माऊली भाऊ, थोडस सहकार्य करा तिथं. माऊली शेख साहेब बसू नका तिथं, जा मध्ये. आणि ॲग्रो लायन शेख साहेब आणि तुमच्या टीमला तिथं घेऊन तिला सहकार्य करा. जेवणाचे नियोजन बघा फक्त. आज जय बॉलिंग टाकतोय. त्यांना पाहायला लागले, दुखापत झालेली. पप्पू भाऊ, तुम्ही जर 6 मारला तर माऊली तुम्हाला रेड बॉल देणार आहे. 6 पप्पू दादा मारणार नाही असं मला वाटतंय. तो सिंगल डबल मध्ये विश्वास ठेवतो. कल्पेश भाऊ, तुमचा पुढील सामना आहे, तिथं काय पाडायचं ते पाडा, बॉम्ब पाडा. बापूजी यांना दुखापत झाली होती तरी ते उभे आहेत टीमसाठी. हे त्यांना म्हणजे कौतुकास्पद आहे. पप्पू भाऊ आणि सुंदर असा शॉट मारला आहे, पण ताकद कमी पडलेले पप्पू भाऊ यांची. प्रणव दादा, हे अनुभवी खेळाडूंमध्ये जय जो बॉलिंग टाकतोय, काय मत असेल तुझं? एक लहानसं बाळ. निश्चितच जय त्यांना घाम पुसायला लावत आहे. खूप चांगले अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्याकडनं म्हणजे जी अपेक्षा असते, पण जय खूप छान बॉलिंग करतोय. आणि बॉल मिस झालेला आहे कीपर कडनं. 4 रन आणि वाईटचा 5 धर्मसेना. 22 रन दिलेला आहे, 22 रन दिलेला आहे आणि 5 रन झाले टोटल. एक्स्ट्राचे रन जास्त येत आहेत या मॅच मध्ये, काय वाटतं चंदू भाऊ? खरोखर एक्स्ट्रा जास्त झालेले आहेत. 1 नो बॉल, व्हाईट असे. चंदू मामा तिकडे पडत दिसत आहेत आपल्याला. धाव संख्या जास्त वाढते. चंदू भाऊ, हिरा मामा पडतायत बघा तिकडे. हिरा मामा आज काय दिवालाई ते दखना पडी. रन सांगा.
थांबा थांबा जरा खूप सुंदर छान असा षटकार मारलेला षटकार दिसतोय. मारलेला आहे आणि स्टेजच्या मागे बॉल पाठवलेला आहे. सुंदर अशी खेळी खेळताना अभिराम. माऊली जेवणामध्ये बाहेरचे बरेचसे लोक घेऊन जात आहेत. मित्रा ध्यान द्या थोडस. माऊली लक्ष द्या. जेवणाचे बरेचसे Agro लोकं Lion. बाकी आहे. अरे तिकडे थांबा जरा 2 मिनिटं. जेवणासाठी बरेचसे लोक बाकी आहेत. ॲग्रो लायन. माऊली हो माऊली, अरे थोडं ध्यान देण्यासाठी. अरे काय ध्यान आहे. लास्ट बॉल. मी सांगा ना माहिती ना, तो जरी मारतात तिला काय खातात. खूप छान अशी बॉलिंग केलेली आहे जय याने. डॉट गेलेला आहे बॉल अभिरामला. ओव्हर झालेली आहे. अंपायर स्कोर पप्पू दादा, तुझ्याकडून जी अपेक्षा आहे मोठे षटकार पाण्याची, एकही मारला नाहीये. कुठे मारला तू? अंपायर रन सांगा. रन किती झालेत, काय झालेत? 4 ओव्हर 65 रन. एक 4 मारला ओव्हर तू? 65 रन. कुठं मारला? एक बी मारला नाही ना. मग चौका हो आराम. प्लेयरशी कम्युनिकेट न करा ना जरासं. कॉमेंट्री मध्ये बसलोय आपण. प्लेयरशी गप्पा नका मारा. ऊस नाही तर त्या बडान बडा ऊस नाहीत त्या. पप्पू भाऊ खूप छान अशी बॉलिंग करतायत. नो बॉलचा इशारा अंपायर. विलास वॉरियर, तुम्हाला पुढील मॅच जिंकायची आहे. तुमचं 100% द्या फक्त तुम्ही. हॅलो, जेवण कमिटीमध्ये ज्यांना नेमलेलं आहे त्यांनी आपली जिम्मेदारी साहेब तिथं पार आपण पाडावी. तिथं जो असतो त्याने आपला जबाबदारी घेऊन पूर्ण करावी लागेल. कमिटी कोणती नाही, बटाच कमिटी वाला आहेत नंदुरबार टीमा जिथल्या आहेत त्या. नेमलेली ना आपण. तसं नाहीये. आता मी कुठल्या डॉक्युमेंट कमिटी मध्ये नाही तरी बी मी टाच करस. आपण तटे जो आहे ना त्यांनी जबाबदारी लिहायला पाहिजे. मी तेच सांगणार नो तडे तुमची टीम होते. मी तुमची टीमलेच सांगणार 2 मिनिटं तडे उभं राहिल्या. काही नाही, तुम्ही बाहेरचे बाहेर काढायचं. एवढं 2 गोष्टी करायच्या आहेत. काय साहेब बरोबर आहे ना. मी कमिटी मा होतो का डॉक्युमेंट कमिटी मा, जिथला बी तिथला बाहेर होतात. पुन्हा पप्पूचा पहिलाच सुंदर असा षटकार षटकार मारलेला आहे. पप्पूने पोलारच्या अपेक्षा पूर्ण केली आहे. सर्व टीम मेंबर आणि इतर प्रेक्षक जे भेटले होते त्यांनी फक्त पप्पूचा षटकार पाहण्यासाठी थांबले होते
आणि त्याने एक षटकार ठोकला आहे पप्पू दादाने. चंदू भाऊ, विलास भाऊ आलेले आहेत इथं आणि त्यांची मॅच त्यांचा संघ आज ही मॅच जिंकणारच आहे. विलास वॉरियरचे संचालक करते धरते विलास भाऊ यांनी आता आगमन झालेलं आहे स्टेजवर आणि त्यांची आज मॅच कृषीधन वॉरियर्स यांच्याकडून आहे. तर त्यांचं मनोगत आपण ओपनिंग आपण खूप अच्छा छान फटकार मारला होता आणि कॅच ड्रॉप केलेली आहे जे के वॉरियर्सची टीमने. आता थोडं जेवणाच्या लागी तर थांबून घ्यावं आणि जे मॅच झाल्यानंतर जे बाकी असते. चंदू भाऊ, पप्पू भाऊंची जो सिक्सर मारलाय त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? खूप छान असा षटकार मारला होता पप्पू दादाने आणि 108 मीटरचा षटकार होता तो प्रणव दादा. आचार्य भाऊ, आता जेवणाचं थोडा वेळ थांबून घेशाल कारण टीमा बाकी आहेत. आता ही जी मॅच झाली आहे ते पूर्ण टीम बाकी आहेत तर म्हणून थोडं थांबून घेशाल जेवणाचं. आता जेवढे आहेत तेवढंच फक्त. इथं आपल्या NPLच्या याच्यामध्ये राजूदादा गावित यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं NPL नंदुरबार कृषी विभाग सर्व विक्रेते कंपनी हे सर्वजण मनापासून स्वागत करतात. खूप असा छान षटकार मारलेला आहे पप्पू दादाने. हा दुसरा षटकार आहे पप्पू दादाचा. 2 सिक्स मारलेले आहे प्रणव दादा. महाजन हेमंत महाजन अरे बापरे, हेमंत महाजनचा षटकार ठोकलेला आहे. हेमंत महाजनने पहिला षटकार आहे. डॉट बॉल आउट. हेमंत भाऊ आउट झालेले. अभिराम थोडं जेवणाचं थांबून घेशील आता. याच्यानंतर 2 टीमा बाकी आहेत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. षटकार आणि त्यासोबतच अभिरामची 50 झालेली आहे असं मला वाटतंय. 50 झालेली आहे आणि ते 50 झाल्यानंतर त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. संदीप पाटीलला आता दुसरा खेळाडू खेळणार आहे. 50 रन ठोकले अभिरामने.
यावर खर्च जास्त आहे. हॅलो, जबरदस्त असा फटका मारला होता. काय चाल कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायुची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. V फॉर विक्टरी, V फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं। इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं। सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है। कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है। साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है। इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है। आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं। आज ही ले आइए महावीरा का जीरॉन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिओ वापरलं. 15 दिवसांनी सर्वो वापरलं. तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता.
आणि चांगल्या पद्धतीने देणार आणि खेळामध्ये असंच खेळासारखा मजा घ्या. धन्यवाद. लवकर फिल्डिंग सेट. धोंड्याच्या टीम बॅट्समॅन पाठवा लवकरात लवकर. आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया. देखो कैसे बादलों की सैर हो रही है. इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा ज़ीरोन से. महावीरा ज़ीरोन 5-in-1. इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं. इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा ज़ीरोन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें. इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें. 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी ज़ीरोन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें. कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है. पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है. Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU Minister यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांचे फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. जय जय माफिया टीमला नाकीनं वाणेल असं दिसतंय. जय जबरदस्त खेळाडू आहे. मागच्या टायमाला एक छटका आणि माफिया संघाचा इतिहास बघता कॅच ते काय पकडणार नाही. खूप छान असा फटकार मारलाय आणि जय आणि पप्पू भाऊंकडनं जी अपेक्षा होती सुशील भैयाला की षटकार चौकार मारतील, पण ते काय त्यांनी मारलेलं नाहीये. एकच षटकार बघायला मिळाला आपला. 2 का खूप छान असा फटकार मारण्यासाठी पुढील सामना आहे विलास वॉरियर वर्सेस कृषीधन. या दोघां संघांमध्ये टॉस करून घेणे. टॉस करून घ्या. विलास वसईकर साहेब टॉस करून घेणे. तोडगा टीम विलास वॉरियर टॉस का बॉस जवळया. विलास वॉरियर कृषीधन आणि सरस्वती बँड इथे सामना खेळत आहे.
आणि आउट झालेला आहे. एक गडी बाद केलेला आहे. चौकन्ने असा फिल्डर शाहिद तिथं शाहिदला सन्मान दिलेला आहे सुशील भैयांनी. सुशील भैया स्टंपच्या मागे खूप भारी अशी स्टंपिंग केलेले सुशील भाई यांनी आणि बाद केलंय खेळाडूला. जर्सी नंबर 21 मागच्या मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते ते. आता साहिद चंद्रकांत माडी उर्फ साहिद हा खेळाडू प्रणव दादा दोनाच्या टीमला अनमोल असं माहिती देत आहे. रणनीती सांगतायत की पुढचे मॅच तुम्ही कशी खेळायला पाहिजे असं म्हणून. बॉल फिल्डर बाप जयचंद्र बापूजी उतरले का? बापूजी उतरले ना? हा लखन उतरला आहे भाऊ इकडं आणि रनअप ठेवलंय विठ्ठल भाऊ. श्री ॲग्रोचे फिल्डर श्री ॲग्रोच्या मयूर भाऊ सागर भाऊ कुठे आहेत? श्री ॲग्रोचे फिल्डर मयूर भाऊ आणि सागर भाऊ. पंकज भाऊ असावे जिथं असतील तिथं कॉमेंट्री बॉक्स कडे येणे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमची खूप आवश्यकता आहे. पप्पू दादाचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आता पोटभर जेवण केलेलं आहे आणि आता सांग बॉल हे आम्ही आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलो आहे. आम्ही नंतर बघू. पप्पू दादाने सेटिंग करू नये असं म्हटलं जात आहे. दोन्ही भाऊ सोबत येत आहे. विलास वारेल आणि कुशीधन तडोदा. जेवण करताना काही सेटिंग नाही केली ना पप्पू दादा? आणि पाणी घेऊन येत आहेत कॉमेंट्री बॉक्स साठी आमचे सर. सर तुम्हाला पाणी मिळेल, आम्हाला पाजून द्या. थंड दिशात थंड, गरम दिशात गरम. आमले काही नाही, आम्ही तुम्हाला भाऊ येत. टॉस साठी जा कृषीधन तडोदा आणि विलास वॉरियर. टॉस पाडून घ्या आणि टॉस साठी वसेकर साहेब, शैलेश भाऊ बोरसे तिकडे जा. टॉस पाडून घ्या जरा.
शैलेशबाई बोरसे कृषीधन वॉरियर्स आणि विलास वॉरियर यांच्या टॉस पाडून घ्या. अरे जा जा तिकडे जा. टॉसच्या बॉस मध्ये नंदू आता पुढील जो सामना आहे विलास वॉरियर वर्सेस कृषीधन, त्याबद्दल विठ्ठल भाऊ काहीतरी सांगत आहे. सेटिंग होऊन गेली असं म्हणतायत विठ्ठल भाऊ. दोन्ही भाऊ मध्ये विठ्ठल भाऊ विलास शेट यांना 2 शब्द सांगू इच्छिता. रावसाहेब यांना आमच्याकडून भरभराट शुभेच्छा आणि काहीतरी लई हो त्याने मोठं उलट सुलट. उलट सोलट काय लई मला ते संबंध नाही विठ्ठल भाऊ. आता पृथ्वी एक पाय वरती करून चालत आहे. पृथ्वी भाऊ 07 नंबर. फोनवर गप्पा मारताना पुढची रणनीती आखताना पृथ्वी भाऊ राजपूत जबरदस्त असा खेळाडू. विलास वॉरियर वर्सेस लाईन मा खेळताना काही मोठी कामगिरी केली नाही रोहित भाऊने आतापर्यंत. रोहित कोहली हे नाराज आहेत. नाराज होऊन विलास आपलं ॲग्रो लायन मध्ये खेळत आहेत. पण मोठी खेळी दिसली नाही त्यांच्या बॅट कडून. आता पर्ण दादा काय म्हणशील? माफिया टीम एकदम इझी मध्ये घेते. कृषीधन तळोदा टॉस जिंकलेली आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि मिस फील्ड होताना दिसते आणि जबरदस्त असं फिल्डिंग केलेली आहे हेमंत भाऊ महाजन यांनी आणि निश्चित ही 2 रन वाचवले टीमसाठी. खूप जबरदस्त असे पप्पू भाऊ वाईट बॉल होता. बाईचे रन दिले गेले. अरे इधर डाल ऐसा सुशील भाई बोल रहे और सुशील भाई ने जो बोला था उसके ऊपर वो बंदे ने बहुत अच्छा चौकार ठोका है पप्पू दादा को. पप्पू दादा खिलाड़ू मागच्या खूप छान बॉलिंग. पप्पू उर्फ खली जर्सी नंबर 21 मागच्या मॅन ऑफ द सिरीज होते सुशील भाऊ. जबरदस्त असं ऑफ साईडला मारलेला आहे आणि सिंगल रन. जबरदस्त अशी फिल्डिंग कामेश भाऊ वाघ. कामेश भाऊ 1 2 आत्ताच झालेले. 7 दिवसापूर्वी त्यांचे लग्न झालेले आहे कामेश भाऊ वाघ यांचं. हेमंत भाऊ जर्सी नंबर 23 अशी जबरदस्त त्यांनी 2 रन वाचवले टीमसाठी आणि आज षटकार बी ठोकलाय त्यांनी. 1 षटकार ठोकलाय. बॅटिंग बॉलिंग आणि आता बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग जबरदस्त असा हेमंत भाऊ महाजन. आमचे नंदुरबारचे जॉन्टी रोज होते असं म्हणताय शेख साहेब. आणि पप्पू दादा खूप छान अशी बॉलिंग करताना आणि त्याच तेवढीच छान अशी किपिंग सुशील भाऊ कडून. खूप चांगली अशी बॉलिंग केलेली आहे. वाचले ते नॉट आउट. अंपायरने डिसिजन नॉट आउट आहे. वाचला आहे फिल्डर. पप्पू दादाची बॉलिंग नाही भाऊ नाही असं नाही भाऊ. अंपायरचे अटेंग काही दकाच नाही आपले.
भाजेगरचे प्रणव भाऊ कॅप्टन आणि बाजूला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले शेख साहेब, श्री ॲग्रो लायनचे कॅप्टन, श्री उपकॅप्टन शेख साहेब. मंडप सुटलेला आहे. मंडपवाले भाऊ मंडप बांधून या. कुठे आहे? तिकडं बघा, तिकडं मंडप सुटलेला आहे. तिकडचा पहा, तिकडचा शेवटचा. जयचंद्रा स्टेज कडचा आहे वाटतं. जा बघा तर भाऊ काय गरज फाटायला नको, फक्त आपलं नुकसान व्हायला पाहिजे. तो भाऊ एवढंच ध्यान द्या, बाकी काही नाही. आपण गरीब माणसं आहेत. खूप छान अशी बॉलिंग संदीप भाऊ पाटील यांनी वाकाचा रस्ता दाखवत आहे बॅट्समॅनला. 4 रस्ता दाखवून राहिले संदीप भाऊ. खूप छान अशी बॉलिंग करून राहिले संदीप भाऊ. संदीप वेल्डा कॉमेंट्री बॉक्स कडे या. संदीप वेल्डा, संदीप भाऊ टाली, संदीप भाऊ. आणि स्टार बॉलर इथं येताना अल्पेश पाटील, स्टार बॉलर विना 1 ओव्हर मिळूनही ते स्टार बॉलर म्हणवले जाते. खूप असा छान असा फटकार मारलेला आहे. सिक्सर, जबरदस्त असा शॉट मारलेला आहे. जर्सी नंबर 19 85 85. हीरा रे, हीरा कसा रे? हीरा जा हीरा तेरी जिंदगी जी ले. हीरा, अल्पेश का हीरा. JCB ला टक्कर मारणारे किशोर भाऊ. आज त्याचा वाढदिवस आहे हीराचा. हॅपी बर्थडे मामा. अल्पेश पाटील यांचा वाढदिवस आहे आज. त्यांना शुभेच्छा देणे. केक मागणार ना तो भाऊ फुकटना, त्याला काय दे फुकट. काय केक नको खावडो भाऊ, तुनाच केक तुना पण राहू दे. हो, खूप असा छान फटकार मारलेला आहे भाऊने. 1 रन फक्त. आता तुमले झोप लागी, तुमने मॅच हार झाले ते. तुमले झोप लागी, तुमले पाणी तीस लागी, तुमले बटन लागे आते. हॅलो, बाजीगर घरी गेली म्हणून त्यांना आता झोप लागेल, पाण्याची तीस लागेल, सगळेच होईल त्यांना. तोंड दाखवायला जागा नाही राहिली त्यांना आता. खूप असा छान फटकार मारलाय. तशीच फिल्डिंग आपले हेमंत भाऊ महाजन यांनी. जॉन्टी रोज, नंदुरबारचे जॉन्टी रोज. हॅलो, हिरा भाऊ इथं काय गडबड करताय? कमिटीने याला हकलावं बाहेर. हिरा भाऊ आणि शहादा टीमचे उस्मान तारिक इथे आलेले आहेत. थांबून बॉल टाकणारे. एका ओव्हर मध्ये ऍटलिस्ट 35 देणारे. हो, आता जी चालू आहे मॅच आणि वाईट बॉल दिलेला आहे. त्याच्याबद्दल बोलून या. हेमंत भाऊ यांना पण ओव्हर मिळालेली आहे, पण अल्पेश मामाला कधी मिळेल? हेमंत भाऊ खूप छान अशी बॉलिंग टाकताना. सुंदर अशी बॉलिंग आणि पुन्हा वाईटचा इशारा. 2 वाईट बॉल. सुशील शर्मा नाराज. कटाईन याले बॉलिंग देवाई गई. नाही रे, बॉलिंग प्रॅक्टिस करून राहिले ते आता सध्या. सराव सामना आहे त्यांच्यासाठी असं वाटायला लागलं. सराव सामना आहे हा. पण बॅट्समनचे आभार, त्यांनी वाचवले 4 रन. 4 रन गेलेला आहे. सुंदर अशी हॅलो बॉलिंग महाजन बॉलिंग असं पप्पू भाऊ सांगताना
2 मिनिटं. आणि कॅच पकडलेली आहे. अंपायर डिसिजन. टप्पा होता रे भाऊ, टप्पा पडी आला होता. इथला काय खुश होई घ्या रे भाऊ तुम्ही. आणि टप्पा बॉल पकडण्यामध्ये फक्त अल्पेश पाटील सज्ज. छान असा फटकार मारलेला आहे आणि कॅश घेतलेली आहे संदीप भाऊ पाटील यांनी. एसपी हॅलो. आणि हेमंत भाऊंना सुद्धा एक विकेट मिळालेली आहे. नकळत का असेना पण तो भाऊ सेल द्या लवकर. सेल फुटले आणि लोकल सेल वापरू नका प्लीज पुढच्या वर्षापासून. अहो लगेच का बघला 10 मा 2 लय तू 10 ना 1 नाही तो. प्रणव भाऊ. सुशील भैया कमरेवर हात ठेवून अच्छा हुआ विकेट आ गई, इज्जत रख ली इसने. वेल ऑफ साइड टाकायला लावतायत आणि खरंच. आणि सुंदर असा गॅप काढलेला आहे. पप्पू भाऊ मागे पडताना. ऋषी तयार. किसी दिन अंपायर स्कोर सांगा. अंपायर तो माईक कशासाठी दिलेला आहे तुम्हाला? हो स्कोर सांग रे. चालू लाईव्ह चालू करून घ्या ना. आणि तू काय करा ना. स्कोरर आहे ना भाऊ, मग माईक का बली टेले तू. अरे वा सुंदर अशी बॉलिंग, सुंदर अशी बॉलिंग. नो बॉलचा इशारा. माफिया टीम हे फक्त तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतं. फायनल मध्ये कॅचा सोडतात. बॉलिंग मध्ये डबल नो बॉल या. हॅलो. बॉल वाईडचा इशारा. त्याने कॅचलेस सुद्धा वाया चालली गेली. फ्री हिट. भाऊ मॅच लवकर करा, नंतर मॅच आहे. सुंदर असा शॉट मारलेला आहे. फिल्डर सज्ज. गोलू भाऊ. गोलू हेमंत भाऊ ओव्हर बॉल किती झालेत भाऊ? 4 बॉल सांगताय तो भाऊ. त्याला भरोसा नाहीये. बॉलिंग वेल बॉल. रन आउट करण्याचा चान्स सापडलेला नाहीये बॉल इथं. कोंबडी पकडू की बॉल पकडू. सुंदर अशी ओव्हर समाप्ती झालेली आहे. 5 ओव्हर. मनोज भाऊंचा इशारा. जाय तू घर निघा ते जाय दुसराले दाड. 5 ओव्हर 42 रन. हेमंत भाऊ खूप छान अशी आणि फिल्डिंग खूप जोरात अशी धाव घेताना पवेलियन कडे हेमंत भाऊ. साहेबांची ओव्हर येत आहे आता. वसईकर साहेब बॉलिंग टाकताय. मला असं वाटतंय आपण मॅच बघत आहेत की कपिल शर्मा शो बघत आहेत. मनोज बा तोहार गेंदबाज का करेल बा. इका लगोरी खेलेल बा. बॉलिंग साहेब. बॉलिंग वसईकर साहेबांची खूप छान असा बॉल टाकलेला आहे आणि डॉट बॉल गेलेला आहे तो. बॉलिंग वसईकर साहेब. 19 नंबर जर्सी. सुंदर असा शॉट मारलेला आहे. फटकार मारलेला आहे आणि त्या बॉलवर जातोय गोलूने खूप अच्छा. वेल ट्राय. फिल्डिंग खूप छान असा प्रयत्न केला आउट करण्यासाठी वसईकर साहेब.
बॉलिंग खूप छान अशी बॉलिंग टाकतायत भोसेकर साहेब. कट लागलेला आहे आणि आणि इथे सिंगल रन करताय. सुशील भैयांकडे एक छुपीर बॉलर आहे मागे योगू, त्याला सुद्धा बॉलिंग देऊ शकतात ते. रिकी पॉन्टिंग सारखी बॉलिंग करतात ते. टप्पा बॉल होता आणि डॉट केलेला आहे बॉल. इकडे संदीप भाऊ कॅच घेतोय. खूप छान अशी कॅच घेतलेली आहे. सुंदर अशी कॅच घेतली. माफिया संघ त्याचा इतिहास खूप असा छान शॉट मारला. पकड मनोज. अरे झाली मॅच. किती रनाने हारले जिंकलेले आहेत माफिया, जिंकलेली आहे. विन द मॅच माफिया. आणि लगोपाठ 3 मॅच जिंकले माफिया टीम आणि आज सराव सामना खेळत होते माफिया असं मॅन ऑफ द मॅच महाजन, हेमंत महाजन मॅन ऑफ द मॅच. त्यांना ट्रॉफी देण्यात यावी. हॅट्रिक घेतलेली त्यांनी, वाईटची हॅट्रिक. अभिराम मॅन ऑफ द मॅच. सुशील भैया त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात यावी. चला पुढील तळोदा टीम. काय तुमनं बॅटिंग आहे का फिल्डिंग? काका चुना बॅटिंग आहे. चला चुना मारा काका. काका ग्राउंड काका चुना मारा. लाईव्ह बंद होऊन जात. मॅच संपली का? विलास वॉरियर संघ तयार डिफेंड करण्यासाठी. कॅप्टन तळोदा संघाला तो काय पुढे येऊ देणार नाही. विश्वनाथ पाटील ग्राउंड दाबताना. तळोदा संघाला तापी माईन पाणी लायला लायली. विलास वॉरियर. विश्वनाथ पाटील ग्राउंड दाबताना खड्डे पडले ते पोचताना पायाने जरा आणि स्वतः विलास शेठ हे मॅच खेळण्यासाठी आलेले आहेत. ही मॅच तुम्हाला जिंकायचीच आहे. यासले तापीना पारत आणलाय तुमले. चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की नंदुरबार टीमला जिंकायचंच आहे. विलास वॉरियर बूंदे ठोस सुरुवात. आणि पप्पू दादा स्वतः उतरणार आहे या मॅचला. पप्पू भाऊ स्वतः बॅटिंगला ओपनिंग करणार आहेत. ओपनर बॅट्समन खंडू भाऊ बचाव कॉमेंट्री बॉक्स कडे. शैलेश भाऊ मामा बघा तुले. आता ये भूमी चेक करत असते तुम्ही. भूमी कलरीज एक्स्ट्रा. विलास भाऊ नाचून मका आणि ऊसासाठी कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझल वाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा.
कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि ऊसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. चलो सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई शुभम, परेशानी या कोई शुभम, सवाल, शुभम मेरा मराठे, जवाब मचाएगा बवाल. शुभम मराठे, शुभम मराठे. अरे इतना भी नहीं हाय बता व्होल्टेज दिया. सामना विलास वारियर पाटील देवचे विश्वनाथ पाटील 13 नंबर जर्सी डान्स पा त्याच्या डान्स समोर गोष्ट नका मजा करणं. जो देती है धमाकेदार ऊपर. विलास भाऊ. तकनीक जो झंडा पत्ती को डांस, डांस. और ट्रीडियम में है चीते की तेज जो करे पूरा कसम. यूपीएल का ट्रीडियम, स्वस्थ फसल सुरक्षा अटल. तिडके साहेबांनी आणि लगानची आठवण आणून देणारे आपले तिडके नाना सर पर कफन बांध के चले कफन बांध के आज तिडके तो साहेब. तळोदा संघ को पानी पिला देंगे तिडके नाना.